मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांना फोन केलेला आहे आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। संजय राऊत काही दिवसांपासून अस्वस्थ आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांनी आता त्यांची फोनवरून विचारणा केलेली आहे। त्यांना लवकर बरे होण्यासाठी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शुभेच्छा दिल्याची माहिती समोर येते आहे। पुन्हा एकदा जाऊयात, ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ओम, आपण पाहतोय संजय राऊत यांची तब्येत बरी नाही आहे। त्यांनी कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना त्या संदर्भातलं भावनिक पत्र लिहिलं। पंतप्रधान मोदींनी देखील ट्विट केलं आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोनवरून त्यांची विचारणा केली आहे, विचारपूस केली आहे। निश्चित श्रीकांत, खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा इतरही महत्त्वाचे नेते असतील त्यांनी राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही वेळापूर्वी संजय राऊतांच्या तब्येतीविषयी विचारपूस केली आहे। नेमकी कुठल्या पद्धतीची अडचण आहे, काय आजार आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आली आहे। आपण पाहिलं असेल तर संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस गेल्या 5 ते 6 वर्षापासून एकमेकांचे राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात। सातत्याने त्यांचा सामना होतो। मात्र या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी संजय राऊतांना फोन करून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं एक प्रदर्शन केले, अशी देखील एक चर्चा आता महाराष्ट्राच्या वर्तुळामध्ये आहे। पंतप्रधानांनी सुद्धा या संदर्भात ट्विट केले। राऊतांकडून या पद्धतीचं एक भावनिक पत्र सकाळी कार्यकर्त्यांना उद्देशून लिहिण्यात आलं होतं, ज्यामध्ये आपण तब्येतीच्या कारणास्तव 2 महिने सामाजिक जीवनापासून दूर राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। यामुळे महाराष्ट्रातले विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून आता राऊतांची विचारपूस केली जाते आणि त्यांना तब्येतीच्या निमित्तानं त्यांच्याशी संवाद देखील साधला जातो। आणि त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांनी देखील थोड्या वेळापूर्वी संजय राऊत यांच्याशी संवाद साधल्याचं कळतंय। धन्यवाद ओम या सविस्तर माहितीसाठी।